नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मी प्रतिष्ठाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत करत आहे। आज मी दाखवणार आहे एक मंगलोरियन डिश, चिकनची वेगळ्या पद्धतीची आहे। बऱ्याच दिवसापासून मला खूप रिक्वेस्ट येत होत्या बऱ्याच जणांच्या की मोठा व्हिडिओ करा, चिकनचा नॉनव्हेजचा मोठा व्हिडिओ करा। त्या रिक्वेस्टचा मान ठेवून आज मी तुम्हाला हे मंगलोरियन डिश दाखवणार आहे चिकनची, आणि ही वेगळ्या पद्धतीने आहे। चिकन करी विथ सुकी रोटी असं नाव आहे या डिशचं। आता आपण सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी हे चिकन घेतलेलं आहे, 1 किलो चिकन घेतलंय आणि हे धुवून न ठेवलेलं आहे। आता आपण सुरुवात करूया। बाकीचं साहित्य काय लागणार ते मी सांगतेच तुम्हाला। इथे 4 मोठे कांदे घेतलेत उभे चिरून, 4 मोठे टोमॅटो घेतलेत आणि टोमॅटो घेताना ना एकदम पिकलेले घ्यायचेत। इथे कोथिंबीरीचे देठ घेतलेले आहेत, मिरची घेतली, 2 मिरच्या घेतल्यात हिरव्या, या तिखट आहेत मिरच्या, आणि इथे आलं आणि लसूण असं घेतलेलं आहे। आणि ह्याचा आपल्याला ना मिक्सरला लावून घ्यायची आहे ग्रेव्ही। हे टोमॅटो, कोथिंबीर, मिरची आणि हे आलं आणि लसूण ही एकत्र सगळी ना मिक्सरला ग्रेव्ही करून घ्यायची आहे एकदम बारीक। बाकीचं साहित्य काय लागणार आहे हे मी तुम्हाला करताना पुढे सांगतेच। तर आपण सुरुवात करूया। आता इथे मी भांड्यात मी थोडं तेल घालून घेतलंय आणि आपण हे कांदे 4 उभे चिरून घेतलेत ना ते चांगले ब्राऊन रंगावर खरपूस भाजून घ्यायचे। करपवायचा नाहीये कांदा। कांदा लवकर भाजण्यासाठी म्हणून आपण थोडंसं मीठ घालूया यात। थोडंसं घालायचं आहे, अगदी चिमूटभर, म्हणजे कांदा लवकर भाजतो। आता इथे बघा आपला कांदा झालेला आहे। अजून 2 मिनिटं थोडा भाजून घेते। आणि हा कांदा आता भाजून झाला ना की थंड झाल्यावर मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची। आता आपलं झालेलं आहे, मिक्सरला मी पेस्ट करून घेते। आता कांदा भाजून घेतलाय, त्याच भांड्यात मी परत 4 चमचे तेल घातलंय आणि कांद्याची ग्रेव्ही करून घेतली मिक्सरला लावून। आता ती घालून घ्यायची यात। आणि तेलावर ना 2 मिनिटं परतून घ्यायची। कांदा का आपला भाजलेलाच असतो, तरी पण ना ही पेस्ट 2 मिनिटं तेलावर परतून घ्यायची। आता इथे कांदा 2 मिनिटं परतून झालेला आहे। त्यात मी या 2-3 उभ्या मिरच्या कापून टाकल्या, तिखट आहेत मिरच्या। मिरचीमुळे टेस्ट ना खूप छान लागते। मोठ्याच टाकायच्या, एका मिरचीचे 2 भाग असे करून घालायचे आणि जरा 1 मिनिट परतून घ्यायचं। आता त्यात आपण मसाले ॲड करूया। इथे मी 1 चमचा धणा पावडर आणि 1 चमचा जिरे पावडर असं घेतलेलं आहे। थोडीशी हळद आणि लाल तिखट घेतलेलं आहे। आपल्या आवडीनुसार किती तिखट आपण खातो त्याप्रमाणे घ्यायचं आहे। मी 4 चमचे घेतलाय, आमच्याकडे तिखट लागतं त्यामुळे मी जास्त घेतलाय। आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे। आता हे 2 मिनिटं परतून घेऊया। गॅसची फ्लेम मोठी नाही ठेवायची, मीडियमच ठेवायची आहे। आणि हे 2 मिनिटं आता परतून झालंय। आता त्यात ही टोमॅटोची ग्रेव्ही आपण करून घेतली होती ना, आलं लसूण पेस्ट वगैरे सगळं त्यात आहे, ती घालून घ्यायची। आणि हे चांगलं मिक्स करून ना तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची। ही 5 मिनिटाची परतायची।
आणि तेल सुटलं पाहिजे. चांगली शिजवून घ्यायची ही तेल सुटेपर्यंत. आता इथे बघा मस्त तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता यात आपण चिकन घालून घेऊया. आणि यात पाणी वगैरे घालायचं नाही. ही टोमॅटोची ग्रेव्ही आहे ना, यातच शिजवून घ्यायचं हे चिकन. आणि चिकनला थोड्या वेळाने पाणी सुटतंच, त्यामुळे वरून आपण एक्स्ट्रा घालायचं नाही आहे पाणी. आणि मीठ पण ना अर्ध शिजलं की नंतर मग मी मीठ घालणार आहे. आता हे असंच ना मंद गॅसवर एकदम शिजवून घ्यायचं. वर झाकण ठेवू दे आणि आपण शिजवून घेऊया. आता इथे बघा अर्ध चिकन शिजलेलं आहे. आता आपण मीठ घालून घेऊया. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आणि आता परत मिक्स करून ना पूर्णपणे चिकन शिजवून घ्यायचं. मीडियम फ्लेमवरच शिजवून घ्यायचं, गॅस मोठा करायचा नाही. आता झाकण ठेवूया आणि पूर्णपणे शिजवून घेऊया आपण चिकन. आता आपण शिजलं काय बघायचंय. चिकन चांगलं शिजलंय. आता मी त्यात गरम मसाला घालते वरून. इथे एक मोठा चमचा गरम मसाला घेतलेला आहे. कोणताही घेतला तरी चालेल. गरम मसाला घातल्यानंतर परत ना 5 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची. वरून मी थोडीशी कोथिंबीर घालते आणि परत 5 मिनिटासाठी ना झाकण ठेवून एक वाफ काढून घेते. आता इथे बघा आपलं चिकन झालेलं आहे. वरून थोडी कोथिंबीर घालते आणि आता आपण काढून घेऊया. आपलं चिकन तयार झालेलं आहे. आणि ही सुकी रोटी अशी एका डिशमध्ये ठेवायची असते अशी, आणि याच्यावर चिकन घालायचं. आता आपण चिकन घालून घेऊया. अशी आपली मंगलोरियन डिश तयार झालेली आहे. मंगलोरियन चिकन करी विथ सुकी रोटी. याला कोरी रोटी सुद्धा म्हटलं जातं. आणि ही रोटी मंगलोरियन शॉप आपल्या नजीक कुठे असेल ना, तिथे हे पॅकेट मिळतं रेडीमेड, तिथे तुम्ही घेऊ शकता. आणि ही डिश ना खूप छान लागते. आणि ही रोटी पण ना चिकन बरोबर खूप छान लागते. नक्की तुम्ही करून बघा. ही रेसिपी तुम्हाला खूप आवडेल. आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी वाजवा. पुन्हा भेटू अशाच मस्त छान छान रेसिपीत. तोपर्यंत मजेत राहा. धन्यवाद.